काय करूलीस गे पूजा? कन्न काम संपू देशाल बाई ही एली आता सकाळ सकाळी माझं डोकं खाऊस. हाय का नाही गे बाई ही? आवाज बी नाही. ये गे मालू, अजून कामच संपोसनात ब माझी. तुझ्या अंगात खटली तरारी. आदा अशी बाई हैस ती या. कुठे मरलं का काय हे बोले बी नाही. ए मालू, सकाळ सकाळी कसला विचार कुर्लीस आहे गे? काय करतीस पूजा? विचार करू करून डोक्यात माझ्या मुंगळ्या आल्या. नागपंचमीचा सण बघटलीस तर तोंडावर येलाय आणि पदरात बघटलीस तर पैसे नेताय. काय करतीस आणि सण कसा करतीस आहे सांग? आगे बाई मना आता बाई तुझी आठवण येली माझ. काय करतीस? तुझ्याकडे आहेत 1000 रुपये दे, नंतर देतो मी या. नात आहे गे माझ्याकडे बी आणि होत ते 500 रुपये. त्याचा बाजार हाणलो ती आणि खोटं म्हणशील इथेच बाजारची पिशवी आहे बघ. राही नाही घे बाई, ती आणि कास खोटं बोलशील. देतीस आहे म्हणून येल्लो मी या. बघतो आणि कुणाकडे आहेत तर काय. होय गे, इकडे या मालू जरा. काय ते? आणि त्या बेळगावकनीच काय सांगितलीस आहे? मा नट्टी लवशन नाही म्हणून आणि चिज्ञात सावकाश भांगलते म्हणी. आणि मी या तुम्हाला शिकवला होय तिच्याकडनं जास्ती पगार घेवा म्हणून. मा ती विचारूले काय गे बाई, मी या असं म्हटलो. जरा थांब, ती या भित्तेच आहे आणि मी या भित्तेच हाव. तीच फोन लावतो, खरं खोटं करू तिच्या समोर. राहून दे गे मालू आता. निजली गांधड का सुटू तिसाय तिने आणि झगडो शेताय. गप राहत राही नाही असं म्हणतर नाही खरं ती या. मी या म्हटलाव नाही, आता ते खरं खोटच करू वा. मी या ग बसा नाव आता लावतोच तीच फोन. बाई हे खरं खोटं करतायच की आता. आणि ती निरी तर वरचा आणि धिंगाणा आणि हो बापडा माझा नवरा आता आळास नवी लावून देणार नाही म्हण. लागलाच ना मग फोन खटे शिडावला हे उचलीच नाही फोन. आता माझंच भांड फोडताय का की हे मालू मास्तर कस नाही बघे. दर हाय तर इथे पैसे आणि नागाचा फराळ कर जात या. काय करलीस आहे? काय नाही बघ, त्या आळास गेलीस काय म्हणून फोन लावलो. आमचं बी होतं ते संपलं. राहून दे गे, उद्या करतो तूच फोन. ठेव. आणि काय गडबडच करू नको देतली पैशांची. शिस्तीत देत या हो. आणि तीच काय म्हणीत बसू नको त्या बेळगावकनी दर. नाही गे बाई पूजा, मी या कधी असं केला हिकडचं तिकडी तसं कधी करा ना मी या. आणि गडबडनी काय करतेस पैशांची? सध्या माझ्याकडेच पैसे नाहीत आईनी. शिस्तीने लईच शिस्तीन देतो तू जातो आता. बाई खरंच आहे ती तर मी याच गावात बसवलो. मोठा आवाज करलो म्हणून वाचलो मी या. 1000 रुपये तर मिळाली. नमस्कार मामा, कवा आल्याशी? ए चहा पण दिलीस का ना मामास? नमस्कार मामा. या जावे बापू या. या सासरे बुवाच्या कोर्टात आरोपी जावे बापूचं स्वागत आहे. बसा काल. मागच्या वेळेस ते याला ह्यो शहेनशाह होऊन याला. आता काय ह्यो वकील झाला की बाबा आज. तात्या ते सगळं बरोबर आहे का? खरं नेमकं मी आरोपी आहोत तर माझा गुन्हा तर काय ते तर सांगा ने. अरे खोबऱ्याच्या तोंडाच्या गुन्हा तिया करणार वर तोंड करून आणि माल विचारणार त्या गुन्हा काय माझा म्हणून. लाज वाटत नाही तुझा गुन्हा नंबर 1. बायको 2 मिनिटात येतो म्हणताल आणि 4-5 तास जाऊन बसताना ते असतात ना विमल थुकिंगीत. त्या तर तुम्हाला कसं सांगू ते सगळं काम वाटायचे का नाही. राष्ट्रहिताचं काम आहे ते. त्या डोकं घालून अशी तुम्ही हे कसलं काय सांगूलच रे माझ नवीन भाड्या खटल्या. तात्या ते कसं आहे माहिती आहे तुम्हाला, आमच्या गल्लीत एक कट्टा आहे. त्या कट्ट्यामध्ये सगळी दोस्त आम्ही रात्री बसतो तिथे आणि आमचा सगळ्यांचा एकच विचार होता त्या आमच्या भारत देशास कसं वाचवतलं तो एकच आमचा ध्यास आहे बघ तिथे. घरातलं गॅस संपलाय, घर वाचू बाबा पहिला, मान देश वाचवी म्हणीस. ए बॉर्डर तात्या बॉर्डर नव्हे ते ऑर्डर म्हण असं असताय ते. ए बंद्या दात काढू नको माझ्या समोर. गुन्हेगार असत्या विसरू नकोस.
तात्या तात्या चूक झाली का माझी? चूक झाली तात्या, माफ कर मा तात्या, माफ कर मा तात्या, माफ कर. माझ्या पायावर तरी गरज नाही. बस ते उठून बस. तुझा गुन्हा नंबर 2. घरात फक्त 1000 रुपये देतल आणि त्या दोस्तास ना 5-5 हजारची पार्टी देतल. ठीक आहे, गरज आहे? इमेज होता त्या इमेज. दोस्तात ना माझी इमेज ठुची लागते, तेवढ्यासाठी पार्टी दूस पाहिजे माझ. हिनं सांगितलं सगळं, असं करताय तसं करताय म्हणून. तिचं ऐकून तुम्ही इल्याचे ते आलडोस मास का दोस्तात का ते इमेज ठुस पाहिजे का नको? तुमची सगळी इमेज आग लागो ते EMI वर आणि संघावर चालू आहे. आमचा शेवटचा गुन्हा बयो. तो गुन्हा माझा जरा अजिबात वाटवलाय. तर काय करतेस? आमच्या काळात ते असले फोन पिंग का नव्हते हे. ते काय गे पासवर्ड का काय ते? पासवर्डच नाही काय रे? तुझ्या फोनाचा तो पासवर्ड काच लिखूत्याचा आहे 10 वेळा. त्यात काय सोना चांदी भरल्याचा आहे काय आहे त्यात? प्रायव्हसी नावाची गोष्ट काय माहित आहे का नाही तूस? काय काय सांगू लिहिता त्यास? म्हण माझा का विचारतेशी तुम्ही फोनचा पासवर्ड? ते होय, राष्ट्रीय सुरक्षा का तर पाहिजे की का? तुझ्या या केसची सगळी फाडाफाडी झाली. आता माझा शेवटचा निर्णय ऐकत्या. तात्या तात्या त्याच पडताळणी म्हणतात का? हे माहित आहे का बस रे माझं? तेच ते काय ते तू समजलं का नाही? बस त्या शिक्षा ऐक फक्त. तर तू शिक्षा अशी, आजपासून 1 आठवडा त्या फरची पुसतल, कपडे धुतल, ते संडास बाथरूम धुतल आणि तुझ्या बायकोस स्वयंपाकात मदत करतल. हीच तू शिक्षा आहे. त्या मास झेलात टाका. चलताय मास काय फरक पडणार नाही. करा असली कामं मग अजिबात होणार बघा. पहिलाच सांगतो मी. का रे घर कामात बायकोच मदत केल्यास म्हणून काय तुझी अबूर जाते? अरे बायको म्हणजे काय नोकराने नव्हे आणि नवरा म्हणजे काय त्या राजा नव्हे. अरे घर दोघांचं म्हणजे जिम्मेदारी तुमच्या दोघांचीच रे. तो दोघांच नाही सांगतो मी. घरात प्रेम जर असाल का नाही तर मोठी मोठी भांडणं बी कॉमेडी वाटतात तू काय. म्हणून सांगतो तुम्हाला जीवनात काय म्हटल्याशी सगळे इतकेच ठेवून पाहिजेत. म्हणून चांगला सुखान संसार करा रे आणि आनंदी राहा. अगे पूजा, माझ्या दोस्तान नवीन गाडी घेतल्या नाही गे. त्या गाडीची पार्टी देतो म्हणला तो. आज रात्री पार्टी जाऊ काय? काय गरज नाही. घरात खाऊस का नाही त्या पार्टी असणं जाऊस. फुकटचं मिळालं म्हणून मार गिळतल आणि घराशून उलट्या करतल. काय गे बाई ते घर घाण करतायशी येऊन शी. ते एकदाच उलटी करल ते बी कवा लगीन झालं तवा. आता तेच तेच 1000 वेळा सांगित बसू कशी ते मास. ते एकदाच तुमचं शेवटचं होतं. गपचूप बसा, गिरणी जाऊन येतो मी. पूजा, तुझी ही हुकुमशाही लय अति वीज चालले बघ. मी पार्टी जाताल नाही जाणार मी पार्टीस. तर हेतून पुढे त्या माझ्याकडनं बोलताल नाही आणि माझं कुठलं काम सांगताल नाही बघ. ए बाबा, तुझ्या मनास काय पटताय की तेच करतीया. जातो मी. अगे बाई, मिठ्ठच घालूस विसरलो बघ. काय गे बाई, आग लागोया ढाकणास. काय यायच नाही नी. बघू आता फॅसनच काढूच लावतो. अभी आया उठ पहाड़ के नीचे. काय हो, जरा डब्याचं ढाकां काढून दे त्याशी काय. आत्ता कसं गरज पडली बा माझी. आता एकच पार्टी जा म्हटलीस तरच या डब्यात ढाका काढून देणार मी. तुझं ते काढून घे जा. सुधार त्याला माणूस निवेत या. मारू को. लय मस्ती रे विचारतोशीस. ए पूजा, घरात मीठ असताना आणि नवीन मिठाचं पॅकेट का सांगलीस ते उगीच्या उगे खाली पोट खर्च. तुम्हाला काय वाटताय मी मेंटल हाव? गेली 10 वर्ष झाली तुमच्या बरोबर संसार कुरला. तुमच्या अंगात किती किडे आहेत की ते माझंच माहित आहे. आणि ते बघितलो बी मी. म्हणून मी नवीनच मिठाचं पाकिट आणलो. लाईव्हिटले असं ती आम्ही नागीन. राहून देत गे. आमचे दिवस येतात. बघीस पण दिवस येतात आमचे. होय गे, तूच किती वेळा तर सांगितलं मी
ह्या डोक्याचा जरा वापर कर म्हणून तू समज नाही काय नुसतं आपलं तेच खरं करतेस की त्या होय होय, तुमची हुशारी बोलण्यातच तेवढी दिसते. अगे म्हणून तर तुझं सौंदर्य माझ्या प्रेमामुळे टिकून हाय. माझ्या समोर तुमची हुशारी करून कशी? मी या बायको हाव तुमची. ह्या कारणामुळेच बघ सगळी हुशारी मी घराच्या बाहेर करून येतो. तुम्हाच नका वाटताय, तुम्ही लई शाने अशी. नाही गे बाई, नाही, अजिबात नाही. खरं तुझ्यासोबत लग्न केल्यावर माझ शांपणाची किंमत समजली हो काय. माझ्या नुसतं एका वटाऱ्या नजरेन तुमची बोलती बंद होते, माहित आहे का नाही तुम्हाला? तसंच मी बी नुसतं हो रे पिल्लू म्हटलो का नाही, तुझा राग एकदम बर्फासा काय घालताय. माझ्या समोर तुमची हुशारी टिकन आहे. वय 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 वय, अगदी बरोबर आहे की तुझं, बरोबर आहे तुझं. तुझ्या समोर नवऱ्याची हुशारी नव्हे तर फक्त बायकोची सत्ताच टिकते. माझ्याशी पंगा घुं कशी हूं? पंगानी कास घुगे बाई तुझ्याकडनं मी लग्न केला तुझ्याकडनं एवढाच फरक येऊ. माझ्याशिवाय तर तुम्ही कायच नशी. होय, जसं माझं एटीएम कार्ड तुझ्याशिवाय काय बी नव्हे. शेवटी या घरात मी या बोलतो तेच खरं असताय. होय, कारण सत्यापेक्षा तुझा आवाज मोठा असताय. तुमचं तर लईच अतिउलय हो, हे लईच हवेत उडवलंयशी तुम्ही. तुझ्या परवानगीशिवाय ते तर कुठे शक्य हाय.